प्रशासन समूहाकडून त्यांचं अभिषेक चिंतन करण्यात येत आहे. काय झालं भाऊ की आम्ही मनोज भैया, श्रावण भैया, सुरेश भैया तुम्ही जेव्हा निवडून आले होते तेव्हा सुद्धा आम्ही तुमचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तुम्ही आम्हाला 60 लाखाचा रोड व तसं परदेशी समाजासाठी 40 लाखाचं सभागृह दिलं. तेव्हा सुद्धा आम्ही विचार केला होता की सत्कार करावा म्हणून भाऊचा. तेव्हा काही कारणास्तव सत्कार राहिला. पण आज असं झालं की दुधात साखर पडल्यासारखी तुमचा वाढदिवस काही आमच्या मित्राचं काही काम चालू आहे ते सुद्धा इथे भाषणात नाही बोलू शकत. त्या निमित्ताने हा योग घडून आला. हो, प्रशासन समूह हा भाजप सेना युतीच्या मागे केव्हाही सदैव हजर असतो. कोणत्याही क्षणी तुम्ही हाका मारल्या तुम्ही किंवा दादाने किंवा पांडे साहेबांनी केव्हाही ते मतदान असो की कोणत्या तुमच्या दुःखात सुखात सुद्धा आम्ही हजर असतो. यात मी माझा जो मित्र आहे बालपणचा हे दोस्ती ना तोडेंगे या शब्दानुसार पांडे साहेबांनी माझ्या एखाद्या श्रीकृष्ण जसं अर्जुना पाठीमाग किंवा सुदामा पाठीमाग उभं राहतो तसं पांडे साहेबांनी माझं जे सारथीचं काम केलेलं आहे व मला प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला मदत केलेली आहे. त्यांचे हे उपकार मी जीवनात सुद्धा विसरणार नाही हो. तसेच आज जे तुमचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे प्रशासनाची एक आणखी विनंती हो की तुम्ही जे सभागृह दिलेले 40 लाखाचं त्यात थोडी का होती आणखी भर टाकावी. एखाद्या करोडचं सभागृह त्यात द्यावं व तसेच जे बाल उद्यान आहे पाण्याच्या टाकीजवळ रवी भैया सुद्धा माहिती आहे की नाना नानी पार्क तिथं उभारण्यात यावे व तसेच जे आमची संरक्षण भिंत आहे मागच्या नगराध्यक्षांनी इकडची संरक्षण भिंत उचलून दुसरीकडे नेण्यात आलेली ही शौभयाला सुद्धा माहिती आहे. तर आमची जी संरक्षण भिंत आहे स्वामी समर्थ मंदिरापासून तर रिकाम टेकडीपर्यंत, कारण की आम्हाला नदीचा फार केव्हाही अगर पूर आला तर आम्हाला भीती वाटते की पूर आमच्या गलीत येतो की नाही येत. आम्हाला आमचे कधी कधी आम्ही सामान बांधण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. ते पांडे साहेबांना सुद्धा माहिती आहे की बालपणापासून ते सुद्धा आमच्या सोबत आहे. त्यामुळे जे तुम्ही आम्हाला देसाल ते आम्ही भरभरून घेऊ व आम्ही सदैव भाजप सेना युती सोबतच राहणार हो. आम्ही केव्हाही कोणत्याही पक्षासोबत नाही व राहणार सुद्धा नाही. तसेच काही आमचे प्रशासनाचे बंधू आहे की ते तुमचा सत्कार करण्याचं हे करतायत. तर मला सगळ्यांना विनंती आहे की एक एक करून येऊन तुमचा सत्कार करावा अशी नम्र विनंती करतो. आपल्या सर्वच मान्यवरांच्या वतीने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा अतिशय भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी सर्वात प्रथम आयोजकांचे तर आभार मानतोच. भूषण भैया असतील, मनोज भैया असतील, बाल गणेश मंडळाचे. परंतु कोणत्याही कार्यक्रमाला एकूण सर्वांचा सहभागही महत्वाचा असतो. त्यामुळे मला विशेष हे वाटतं की इथं गोंधळ जरी चालू असला मागे शांततेत आपल्या या कार्यक्रमाला ते त्या ठिकाणी खुर्चीवर बसून सगळे आमचे नागरिक बांधव, माता भगिनी आणि सर्वच मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. खरं तर वाढदिवस हे एक निमित्त असतं, परंतु या निमित्ताने सर्वांपर्यंत पोहोचणं, सगळ्यांच्या भेटी घेणं हे निश्चितपणे एक काम करण्यासाठी ताकद मिळते. आणि ही ऊर्जा या तालुक्यातील जनतेने मला नेहमीच त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यामुळं नक्कीच या प्रेरणेतून आपण या शहरासह तालुक्याच्या विकासाची गती येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे वाढू. यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून भूषण भैयांनी, त्याचबरोबर सुमित आणि आमचे सर्वच मंडळींनी या ठिकाणी जे भावना व्यक्त केल्या. खरं तर भूषण भैया तुम्ही मला मागताय, आता तुम्ही 21ला तुम्ही स्वतः नगरसेवक होणार आहे. माझा वाटा दिला तर मी
माझा वाटा दिला सभागृहाचा. तुमचा आणि सुमितचा वाटा बाकी आहे असं म्हणावं लागेल. ते तिकडे देतील हो. त्यांचाही देऊ तुम्हाला. त्यांचा मिळवण्यासाठी रमेश विरसोलेंचा वाटा मिळवण्यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्न करा. खरं तर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. भूषण भाया बोलत असताना असं वाटत होतं की भूषण भायाकडे निवडणुकीचे पैसे शिल्लक राहिले त्याच्यामुळे बिबट्याला घाबरून बातमी जरा वर गेली तर म्हणतील आम्ही शोधून पिंजऱ्यात घालू बाहेर काढू लागले. असं गलतीचा भाग सोडा. त्यांची प्रेमाची भावना आहे तुमच्या सर्वांची. आपल्या या गणेश मंडळाने नेहमीच अतिशय स्तुत्य असं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि या आत्ता पार पडलेल्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही सर्वांनी अतिशय चांगलं काम प्रत्येकाचं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या उमेदवाराचं शिवसेनेच्या उमेदवारांचं केलं. त्याबद्दल या शहराच्या जनतेचे मी नेहमीच त्या ठिकाणी निवडून राहणार आहे. आणि ही निवडणूक आपण सर्वांनी प्रतिष्ठेची केली. हार जीत हा निवडणुकीचा भाग चालू असतो. उद्या निकाल जे काही लागेल परंतु ज्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्न केले या प्रयत्नाचा मोबदला म्हणून नक्कीच या शहराचा या तालुक्याचा विकास हा आपल्या सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपल्याला करायचा आहे. आणि नक्कीच आपण सांगितलेले जे कोणते काही कामं असतील आता आपण सभागृह हातात घेतो त्याचा आणि निवडणुकीचा किंवा या निवडून येण्याचा काही संबंध नाहीये. या व्यतिरिक्त इतरही जे काही कामं असतील ते नक्कीच आपण ताकदीने करू एवढा विश्वास आजच्या प्रसंगी व्यक्त करतो. आणि परत एकदा आपण एवढं चांगलं हा कार्यक्रम आपल्या सगळ्या मंडळांनी आयोजित केला त्याबद्दल सर्व मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम आता मंडळाच्या नावाने लावतो. 21 तारखेचा निकाल लागला की मनोज भैया तुम्ही रवी पुन्हा आम्ही खर्च करू. आता याच्याकडे एखादा गोड धोड कमी बनवला असेल. गोड पण आहे, गोड पण शिरा बनवला. अहो ते काय शिरा मी देतो ना मेन्यू यातला जिलेबी रबडी काय ते विचारून घेतो. यांच्या सगळ्यांकडून निवडणूक झाल्यावर आपण आता शिनबाग करू ना, शिनबाग निकाल लागल्यावर चांगलं हे करू आणि चांगला एक जल्लोष साजरा करू एवढंच बोलतो. परत एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी विनंती आहे ते भाऊंचं या ठिकाणी सत्कार आपण रविदास तिघर परिवार येथील इथं रविदास नगरचे सर्व यानंतर तळेकर वाडी आणि तळेकर आणि सर्वांना महत्वाची